हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण स्टडी केलं वेक्टर अल्जेब्रा. वेक्टर अल्जेब्रा मध्ये स्टडी केलं ट्रायंगल लॉ मध्ये आपण स्टडी केलं मित्रांनो. पॉलिगॉन लॉ नंतर आपण स्टडी केलं पॅरलोग्राम लॉ नंतर आपण त्यामध्ये फॉर्म्युला प्रूव्ह केला. त्या फॉर्म्युल्यामध्ये जो प्रूव्ह केलेला फॉर्म्युला होता त्याला होता R इज इक्वल टू, म्हणजे रिझल्टंटचा फॉर्म्युला फाइंड आउट केला, रिझल्टंट अँड डायरेक्शन. दोन वेक्टर मधला रिझल्टंट कॅल्क्युलेट केली, म्हणजे ऍडिशन केली. तर वेक्टर लॉ ला आपण त्याला ऍडिशन करताना आपण त्याला स्टडी करतो. तर त्यामध्ये आपण मित्रांनो फॉर्म्युला एक प्रूव्ह केला. तो फॉर्म्युला होता R इज इक्वल टू इन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab cos थीटा. आणि जो अल्फाचा अँगल होता म्हणजे डायरेक्शन, रिझल्टची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी एक फॉर्म्युला होता. त्या फॉर्म्युलेला होता आपल्याकडे अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स b sin थीटा अपॉन a प्लस b cos थीटा. हे फॉर्म्युला आपण दोन्ही फॉर्म्युले स्टडी केले आणि त्या दोन्ही फॉर्म्युल्यानंतर आपण काही एक्झाम्पल स्टडी केले. त्यामध्ये तुम्हाला होमवर्क मध्ये आपण काही एक्झाम्पल दिले. ते एक्झाम्पलही तुम्ही काही जणांनी सॉल्व्ह केले. मला वापस रिप्लाय आला मित्रांनो. तर ज्यांनी सॉल्व्ह केले नाही एक्झाम्पल त्यांनी सॉल्व्ह करा. आणि आज मित्रांनो आपल्याला खूप इम्पॉर्टंट पॉइंट स्टडी करायचा आहे. त्या पॉइंटचं टायटल आहे, त्या पॉइंटला तुम्ही टायटल टाकून घ्या, हेडिंग टाकून घ्या. त्या पॉइंटला आपण युनिट फॅक्टर आपल्याला जे आज स्टडी करायचं मित्रांनो ते आहे युनिट फॅक्टर. आता युनिट फॅक्टर कशाला म्हणायचं, व्हॉट इज द युनिट फॅक्टर, कशाला म्हणतो आपण युनिट फॅक्टर आणि युनिट फॅक्टरचं रिप्रेझेंटेशन काय असतं. आता फॉर एक्झाम्पल युनिट फॅक्टर ए कॅप म्हणजे ज्याच्यावरती डोक्यावरती कॅप लावतो त्याला युनिट फॅक्टर असं कन्सिडर करायचं. म्हणजे युनिट फॅक्टरचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते आपल्याकडे ए कॅप ए वेक्टर टू द मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर. युनिट वेक्टर कशाला म्हणतो पहा, सिंपल फॉर्म्युला आहे. युनिट वेक्टर इज अ वेक्टर टू द मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर. ए वेक्टर टू द मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इज कॉल्ड एज द युनिट वेक्टर सिम्पली. आता फॉर एक्झाम्पल मी एक स्टडी केलं, एक एक्झाम्पल मध्ये आपण स्टडी केलं. एक वेक्टर आहे माझ्याकडे कोणता ए, आणि ए वेक्टरची जी मॅग्निट्यूड आहे ती 10 न्यूटन आहे. किती न्यूटन आहे आपल्याकडे, 10 न्यूटन. आता ए वेक्टर आहे, एक वेक्टर आहे, तो वेक्टर किती न्यूटनचा, 10 न्यूटनचा. मग मला आपल्याला कॅल्क्युलेट करायचा ए कॅप इज इक्वल टू ए वेक्टर आणि डिवायडेड बाय त्याच वेक्टरची मॅग्निट्यूड, म्हणजेच किती आला आपल्याकडे 10 न्यूटन वेक्टर आहे आणि त्याचीच मॅग्निट्यूड आहे, म्हणजेच किती आपल्याकडे 10. म्हणजे 10 डिवायडेड बाय 10 किती आलं, 1. म्हणजेच काय झालं आपल्याकडे युनिट फॅक्टर इज ऑलवेज 1. इथं स्टार म्हणून लिहून ठेवतो मित्रांनो. युनिट फॅक्टर इज ऑलवेज 1. किती असतो आपल्याकडे 1. आता युनिट फॅक्टर हा ऑलवेज 1 आहे आणि युनिट फॅक्टरची डेफिनेशन काय दिली, अ युनिट फॅक्टर इज अ फॅक्टर ऑफ ए टू द मॅग्निट्यूड ऑफ फॅक्टर ए इज कॉल्ड एज द युनिट फॅक्टर. आता हे झालं युनिट फॅक्टर. आता युनिट फॅक्टर मध्ये आपण स्टडी केलं युनिट फॅक्टर आला आपल्याकडे ऑलवेज 1. आता युनिट फॅक्टरला रिप्रेझेंटेशन कसं करायचं, आपल्याला फर्स्टला इकडे एक्स डायरेक्शन, इकडे कोणतं आपल्याकडे वाय डायरेक्शन, आणि जो नेक्स्ट वाला प्लेन आहे त्याला काय म्हणतो आपण झेड. इकडे लिहिलं मी एक्स ला लिहिलं आय कॅप, वाय ला लिहिलं आपण जे कॅप आणि झेड ला लिहिलं के कॅप. 3 प्लेन आहे. म्हणजे आपण कन्सिडर केलं इकडे कोणतं घेणार आता एक्स, इकडे वाय आणि इकडे स्ट्रेट मध्ये कोणतं घेणार आपण मित्रांनो झेड. इकडे म्हणायचं आय कॅप, इकडे म्हणायचं जे कॅप आणि इकडे कोणतं म्हणायचं आता के कॅप. म्हणजे रिप्रेझेंटेशन म्हणजे डायरेक्शन रिप्रेझेंट करतो. आता फर्स्टला मी असं कन्सिडर केलं रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर मध्ये. फर्स्टली मी असं मानलं, कन्सिडर केले 5 न्यूटनचा जो फोर्स आहे 5 न्यूटन इन एक्स डायरेक्शन. मला आपल्याला तर रिप्रेझेंट करायचं कशाला, युनिट वेक्टर मध्ये 5 न्यूटनला एक फोर्स आहे. किती न्यूटनचा, 5 न्यूटनचा. कोणत्या डायरेक्शनला म्हणणार आपण आता, एक्स डायरेक्शन. तुम्ही त्याला एक्स डायरेक्शन लिहायचं असेल तर सिम्प्लिफाय मध्ये त्याला मी असं लिहिलं 5 न्यूटन फोर्स आय कॅप. एक्स डायरेक्शन मध्ये कोणतं कॅप आला आता, आय कॅप. आय कॅप हे त्याला युनिट फॅक्टर आहे. म्हणजे युनिट फॅक्टरनी मी त्याला काय केलं, मल्टिप्लाय केलं. 5 न्यूटनला मल्टिप्लाय कशाने केलं, आय कॅपनी, म्हणजे युनिट फॅक्टरनी. मग आपल्याकडे 5 न्यूटनची जी डायरेक्शन रिप्रेझेंट झाली ती कोणती आपल्याकडे म्हणणार एक्स डायरेक्शन. किंवा तुम्ही त्याला असंही कन्सिडर करू शकता, असंही म्हणू शकता 5 न्यूटन इन ईस्ट डायरेक्शन.
कोणत्या डायरेक्शनला आपल्याकडे आता ईस्ट डायरेक्शनला तुम्ही असेही रिप्रेझेंट करू शकता. आता नेक्स्ट सेकंड रिप्रेझेंटेशन मध्ये मी कन्सिडर केलं 20 न्यूटन फोर्स किंवा 20 न्यूटन इन अ साऊथ डायरेक्शन. कोणत्या डायरेक्शनला आपल्याकडे आता साऊथ डायरेक्शनला 20 न्यूटनला कसं रिप्रेझेंट करणार. साऊथ डायरेक्शन म्हणजे कुठे आपल्याकडे इकडे असेल तर एक प्लस कोणतं जे कॅप. साऊथ डायरेक्शनला असेल तर मायनस जे कॅप. इकडे असेल तर आपल्याकडे कोणता आला आहे ईस्ट डायरेक्शनला कोणता आय कॅप प्लस आय कॅप आहे. आणि नेक्स्टला वेस्ट डायरेक्शनला असेल तर मायनस आय कॅप. इकडे असेल तर प्लस के कॅप आणि पाठीमागे असेल तर काय म्हणणार मायनस के कॅप. आता 20 न्यूटनला मी रिप्रेझेंट केलं त्याला सिम्प्लिफाय मध्ये मी लिहिलं 20 न्यूटन आणि मायनस जे कॅप. साऊथ डायरेक्शनला डायरेक्टली काय देणार आता मायनस जे कॅप. तुम्ही त्याला असेही लिहू शकता किंवा तुम्ही त्याला डायरेक्टली असेही लिहू शकता इज इक्वल टू -20 न्यूटन आणि जे. -20 न्यूटन म्हणजे कुठे आलं म्हणणार आपण जे कॅप म्हणजे साऊथ डायरेक्शनला. ही होते रिप्रेझेंटेशन ऑफ युनिट फॅक्टर. आता त्यामध्ये मित्रांनो खाली स्टार बनवून द्या. युनिट फॅक्टर इज स्केलर क्वांटिटी is converted into factor. Scalar is converted into factor. We multiplied by unit factor. Quantity. एखाद्या स्केलर क्वांटिटीला वेक्टर क्वांटिटी मध्ये जर मला कन्वर्ट करायचं असेल तर मी मल्टिप्लाय कशाने करायला आता युनिट वेक्टरने. मग युनिट वेक्टर तर कोणती म्हणते आपल्याकडे युनिट वेक्टर इज ऑलवेज 1 म्हणजे सिम्प्लिफाय मध्ये 1 नी मी मल्टिप्लाय केलं तर ती क्वांटिटी स्केलर क्वांटिटी काय क्रिएट होते आपल्याकडे वेक्टर क्वांटिटी. बरोबर. स्केलर इज कन्वर्टेड इनटू वेक्टर क्वांटिटी वी मल्टिप्लाइड बाय द युनिट वेक्टर. एखाद्या युनिट वेक्टरने मल्टिप्लाय केलं तर ती क्वांटिटी काय क्रिएट होते आपल्याकडे आता मित्रांनो वेक्टर क्वांटिटी. आता फॉर एक्झाम्पल एक सिंपल मध्ये आपल्या डेली लाईफ मध्ये एक एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला म्हणजे स्टडी करू आपण. त्याला एकदम सिंपल आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एखाद्या क्वांटिटी म्हणजे स्केलर क्वांटिटीला आपण वेक्टर क्वांटिटी मध्ये कसं कन्वर्ट करतो. म्हणजे जे डेली लाईफ मधलं एक्झाम्पल आहे. मित्रांनो एक एक्झाम्पल आपण स्टडी करू. सिंपल तिथे आपल्याकडे एक चौक म्हणत नाही म्हणजे आपल्याकडे एक सिंपल मध्ये आपल्याकडे काय आहे आता सिम्पली इथे आपण असं कन्सिडर केलं की इकडे औरंगाबाद रोड आहे. बरोबर. तर इथे एक औरंगाबाद रोड आहे. नेक्स्टला इकडे कोणता थिटा किती आपल्याकडे 37 डिग्री आणि कॅप कोणता आय कॅप. बरोबर. तर नेक्स्टला सेम ry is equal to 5 multiplied by cos 37. आता cos 37 कसे कॅल्क्युलेट करतो. मी कालच तुम्हाला एक छोटीशी हिंट दिली आणि त्या हिंट मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. इथे मी जरा थोडं साइडला देतो. इथे अँगल किती आपल्याकडे आता मित्रांनो 37. किती 37. इथे किती असेल 3 आणि इथे किती असेल 5. इथे किती असते 4. बरोबर. मग 37 मध्ये cos is equal to cos 37 is equal to बेस अपॉन काय म्हणतो आपण हायपोटेन्यूज. बेस किती 4/5 असं आहे ना. 37 ला किती आलं 4/5. 37 मी इथं डायरेक्टली लिहितो 4/5 आणि कॅप कोणता लावणार मित्रांनो. नेक्स्टला 5 ला 5 कॅन्सल आउट झालं तर किती राहिलं 4. 4 कोणत्या डायरेक्शनला तर आय कॅपला. RX ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली मित्रांनो ते किती आली 4 आय कॅप. आणि नेक्स्टला आता ry कॅल्क्युलेट केलं तर r ची व्हॅल्यू 5 आणि नेक्स्टला इथं sin 37 आणि कॅप कोणता लावणार j कॅप. तर 5 मल्टिप्लाइड बाय sin 37 किती येणार परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूज. परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूजला sin 37 इज इक्वल टू परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूज. तर 3 किती म्हणणार आपण 3/5 लिहिलं तर 3/5 5 ला 5 कॅन्सल. तर नेक्स्टला राहिलं किती आपल्याकडे मित्रांनो 3 आणि कोणतं कॅप आहे आपल्याकडे जे कॅप. जे कॅप आला ry ची व्हॅल्यू आहे ry इज इक्वल टू किती 3 जे कॅप आणि rx किती आलं 4 आय कॅप. म्हणजे 2
कंपोनंट मध्ये त्याला काय केलं रिझॉल्व्ह केलं आणि याचं लास्टला जे फायनल आन्सर आहे त्या फायनल आन्सर मध्ये देतो r वेक्टर इज इक्वल टू rx ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे 4 i कॅप आणि प्लस नेक्स्ट ला 3 j कॅप हे त्याचा आपल्याकडे आन्सर आहे म्हणजे फायनल आन्सर त्याचं फायनल आन्सर किती आलं r इज इक्वल टू 4 i कॅप प्लस 3 j कॅप त्याला म्हणायचं जे व्हॅल्यू आहे एक्सप्रेस द 5 न्यूटन फोर्स इन युनिट फॅक्टर म्हणजे युनिट फॅक्टर मध्ये मी काय केलं त्याला रिप्रेझेंट केलं म्हणजे एक्सप्रेस केलं ते हे होतं आपल्याकडे 5 न्यूटनला मी रिझॉल्व्ह केलं टूच कंपोनंट मध्ये किती अँगल वरती मित्रांनो आपल्याकडे आता म्हणा 37 डिग्री अँगल सर म्हणतात तुम्ही 37 घेतला थोडासा अँगल चेंज करू आपण अँगल चेंज केला अँगल चेंज केल्यानंतर जे आन्सर येईल आता मी परत वापस 5 न्यूटनला किती न्यूटनला आपण मित्रांनो 5 न्यूटनला रिझॉल्व्ह करू टूच कंपोनंट मध्ये फक्त मी अँगल चेंज केला त्या अँगल आता मित्रांनो आपण त्याचा चेंज करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की चेंज काय होतं तुम्ही कुठलाही अँगल सांगा किंवा कुठलाही अँगल किंवा आपण मित्रांनो सिंपल मध्ये नेक्स्ट वाला सेकंड एक्झाम्पल आहे सेकंड एक्झाम्पल मध्ये रिझल्टंट तोच ठेवतो मी तर r इज इक्वल टू किती न्यूटन म्हणणार मित्रांनो आपण 5 न्यूटन r किती आपल्याकडे आता 5 न्यूटन तर मी फक्त अँगल चेंज करतो म्हणजे अँगल किती घेतला आता 30 डिग्री इकडे कोणता कॅप आहे आपल्याकडे i कॅप आणि इकडे कोणता कॅप आहे j इकडे rx इकडे काय तर आहे r अँगल किती आता मित्रांनो आपल्याकडे 30 डिग्री सिंपल मग परत एक्झाम्पल काय लिहिलं तुम्ही लास्टला r इज इक्वल टू rx प्लस ry तर rx ची व्हॅल्यू मी इथे डायरेक्टली लिहून टाकतो आता rx इज इक्वल टू r cos थीटा कोणतं कॅप आहे i कॅप आणि नेक्स्ट ला प्लस r sin थीटा कोणतं कॅप लिहिणार मित्रांनो आपण j कॅप लक्षात येते मित्रांनो तर नेक्स्ट ला तर हे होतं आपल्याकडे r ची व्हॅल्यू पुटअप केली तर 5 मल्टिप्लाइड बाय cos 30 कॅप कोणता लावा होता i कॅप प्लस 5 मल्टिप्लाइड बाय sin 30 आणि कॅप कोणता आपल्याकडे j तर नेक्स्ट ला 5 मल्टिप्लाइड बाय cos 30 तर 5 मल्टिप्लाइड बाय cos 30 ची व्हॅल्यू किती मित्रांनो आपल्याकडे cos 30 किती असतो √3/2 √3/2 आणि नेक्स्ट ला याला मल्टिप्लाइड बाय i कॅप प्लस 5 मल्टिप्लाइड बाय sin 30 ची व्हॅल्यू किती 1/2 1/2 मल्टिप्लाइड बाय j कॅप तर याला आपण मित्रांनो डिवाइड केलं तर व्हॅल्यू आली 5 ला डिवाइड केलं तर आलं 2.5 आणि याला डिवाइड केलं तर 2.5 त्याच्या नेक्स्ट ला याला देतो मी 2.5 मल्टिप्लाइड बाय √3 आणि नेक्स्ट ला हे आलं i कॅप प्लस 2.5 j कॅप आता √3 ची व्हॅल्यू किती मित्रांनो जर कॅल्क्युलेट करता येत असेल तर करा नाही इथपर्यंत लिहायचं असेल तर √3 ची व्हॅल्यू लिहून पुटअप करतो त्याला लिहिलं 2.5 आणि मल्टिप्लाइड बाय 1.7 √3 ची व्हॅल्यू किती 1.7 आणि मल्टिप्लाइड बाय i कॅप आणि 2.5 हे j कॅप म्हणजे 1.7 ने मल्टिप्लाय कशाला मिळालं 2.5 ला तर इथे किती आलं 4.25 आणि नेक्स्ट ला राहिलेला i कॅप आणि प्लस 2.5 j हे होते मित्रांनो आपल्याकडे रिझॉल्व केलं कितीचा कंपोनंट होता आपल्याकडे r कंपोनंट आहे r ला रिझॉल्व केलं मी टूच कंपोनंट मध्ये i कॅप ला व्हॅल्यू आहे i कॅप किती वरती आता 30 डिग्री वरती आणि इकडे राहिलेला अँगल किती राहील 60 म्हणजे i कॅप कडे जिकडे अँगल कमी असेल तिकडे व्हॅल्यू कोणती राहील लार्ज आणि जिकडे व्हॅल्यू अँगल कमी असेल जास्त असेल तिकडे कमी असेल तर व्हॅल्यू किती येईल 2.5 म्हणजे मी रिझॉल्व केलं टूच कंपोनंट मध्ये ते होतं मित्रांनो आपल्याकडे रिझॉल्यूशन ऑफ टूच कंपोनंट आणखी एखादा एक्झाम्पल आपण मित्रांनो स्टडी करू तुमच्याकडे आणखी क्लिअर होऊन जाईल तर थर्ड एक्झाम्पल आहे मित्रांनो आपण स्टडी करू
मित्रांनो एक्झाम्पलला व्हिडिओ मध्ये एक्झाम्पलला सगळे एक्झाम्पल लिहून घेऊन चला. नेक्स्टला एक एक्झाम्पल आपण मित्रांनो स्टडी करू. एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल मध्ये पहा चेंज करू आपण कुठलाही अँगल घेतला काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. आपल्याला आपण घेतलं 50 न्यूटन. किती घेतलं मित्रांनो आता 50 न्यूटन. 50 न्यूटन वरती मी आता एक चेंज करतो म्हणजे थोडंसं अँगलला चेंज करतो मित्रांनो. मी अँगल आहे ना अँगल ह्या डायरेक्शनला म्हणजे थीटा या डायरेक्शनला म्हणजे थोडंसं चेंज होईल तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. आता थीटा वाला जो कॉम्पोनंट आहे तो कॉम्पोनंट बघा. आता थीटा जो कॉम्पोनंट राहील तिकडे मी फक्त घेतलं आता इथं कोणतं घेणार आता आय कॅप आणि इथं कोणतं घेणार आपण जे. नेक्स्टला जो थीटा आपल्याकडे कोणत्या कॅपला आता जे कॅपला जो थीटा वाला कॉम्पोनंट आहे म्हणजे थीटा ज्या डायरेक्शनला अटॅच आहे त्या डायरेक्शनला कोणता द्यायचा कॉस थीटा. लक्षात आलं. आणि ज्या डायरेक्शनला अपोजिट डायरेक्शन आहे तिथे कोणता द्यायचा साइन थीटा. मग आता इथं आपल्याकडे rx आहे आणि इथं कोणतं राहील ry. ry ला काय देणार आपण आता rx ला काय देणार. आता rx इज इक्वल टू r sin थीटा. लक्षात येतं. इथं आपण r cos थीटा लिहित होतो पण थीटा असेल. मग आता इथं थीटा नाही थीटा ज्या डायरेक्शनला अटॅच आहे तिकडे काय येईल r cos थीटा आणि कोणता कॅप येईल जे. इथे कोणता कॅप येणार आहे मित्रांनो i. म्हणजे तुमच्या लक्षात राहा ज्या डायरेक्शनला थीटा अटॅच आहे त्या डायरेक्शनला मी काय येईल cos थीटा. आता cos थीटा गेलं तर परत वापस रिझॉल्व केलं टूच कॉम्पोनंट मध्ये तर डायरेक्टली मी परत वापस व्हॅल्यू दिली तर थीटा इज इक्वल टू परत वापस इथं थीटा इज इक्वल टू आता मित्रांनो घ्यायला आपण 53 डिग्री. थोडंसं चेंज करतो व्हॅल्यू तर 53 डिग्री दिलं तर इथे किती दिलं आपण त्याला 53 डिग्री. तर 53 डिग्रीला r इज इक्वल टू rx प्लस ry. rx प्लस किती दिलं आपण ry. तर rx ची जी व्हॅल्यू असेल तर त्याला येईल r sin थीटा कोणता कॅप आपल्याकडे i कॅप प्लस r cos थीटा j. तर r ची व्हॅल्यू आपल्याकडे 50 मल्टिप्लाइड बाय 50 मल्टिप्लाइड बाय sin थीटा. sin थीटा ची व्हॅल्यू किती आता sin थीटा 53 प्लस 50 मल्टिप्लाइड बाय cos किती राहील आपल्याकडे आता 53 आणि ह्याला म्हणेल मी j कॅप. इथं i कॅप आणि इकडे कोणता राहील j कॅप. आता नेक्स्ट ला 50 मल्टिप्लाइड बाय sin 53 किती येईल आता sin 37 4/3/5 तर sin 53 किती राहील 4/5 आणि कॅप कोणता लागेल i कॅप. नेक्स्ट ला 50 मल्टिप्लाइड बाय cos 53 आता cos 53 किती राहील 3/5 कॅप कोणता राहील j. नेक्स्ट ला 50 डिवाइडेड बाय 10 आणि इथे किती राहील 10 तर 10 मल्टिप्लाइड बाय 4 i कॅप आणि नेक्स्ट ला त्याला व्हॅल्यू दिलं प्लस 10 मल्टिप्लाइड बाय 3 आणि इथे दिलं मी j. तर व्हॅल्यू आली माझ्याकडे 40 i कॅप आणि प्लस 30 j. आपल्याकडे r रिझल्ट हा टूच कॉम्पोनंट मध्ये. तर नेक्स्ट ला मित्रांनो आणखी एक आपण एक्झाम्पल स्टडी करू. एक्झाम्पल मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही मित्रांनो. ज्या डायरेक्शनला थीटा अटॅच आहे त्याला काय द्यायचा cos थीटा त्याच्या अपोजिट डायरेक्शनला sin थीटा. तर नेक्स्ट ला सेकंड एक्झाम्पल मध्ये दिलेला मी कुठला बी देतो. फॉर एक्झाम्पल असं लिहिलं 5 न्यूटन लिहिलेलं आपण 10 न्यूटन किती लिहू शकतात एक्झाम्पल मध्ये. आता कॅप कसं लावायचं पहा. इथं कोणतं लावणार आपण आता आय कॅप. इथं कोणतं लावणार मित्रांनो जे कॅप आणि इथं काय लावणार मायनस आय कॅप. बरोबर इथं काय लावणार मायनस आय कॅप. तर थीटा पहा मी कोणत्या अँगलला देतो
तिथं मी दिला थिटा या डायरेक्शनला, थिटा कुठं लिहिला मी या डायरेक्शनला, इथं दिला मी थिटा आणि इथं थिटा या डायरेक्शनला, म्हणजे थिटा इथं थिटाची जी व्हॅल्यू आहे, मी थिटाची व्हॅल्यू इथं 30 डिग्री दिली आणि इथं थिटाची जी व्हॅल्यू आहे ती थिटा इज इक्वल टू 37. थिटा किती दिला आपण मित्रांनो 37 डिग्री, 30 आणि 37 डिग्री व्हॅल्यू आहे. आता सिम्पली मध्ये मी रिझॉल्व करा टूच कॉम्पोनंट मध्ये, बरोबर. फर्स्टला एक डायग्राम ही सॉल्व करा, नेक्स्टला एक डायग्राम सॉल्व करा. मी डायरेक्ट आपण या डायग्रामला मी सेपरेटली इथं एक्सप्रेस करतो की आपल्याकडे एक छोटीशी डायग्राम आहे. त्या डायग्रामला इथं न्यूटन आहे 5 न्यूटन. इथं जो अँगल क्रिएट आहे त्या अँगलला मी मानलं 30 डिग्री. इकडे कोणता कॅप दिला आपण आय कॅप आणि इकडे कोणता कॅप आहे आपल्याकडे मित्रांनो जे. आय कॅप आणि जे कॅप मध्ये इथं जी व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यूला दिलं मी ry इज इक्वल टू, बरोबर. ry इज इक्वल टू इथे कोणता येईल आता थिटा या डायरेक्शनला असेल तर r cos थिटा. इकडे काय लिहिलं r cos थिटा आणि इकडे rx इज इक्वल टू r sin थिटा, बरोबर. आता नेक्स्टला सेम मी परत वापस सेकंड डायग्राम आहे, त्या सेकंड डायग्राम मध्ये रिझॉल्व करतो. सेकंड डायग्राम मध्ये जो 10 न्यूटन आहे त्या 10 न्यूटन मध्ये इथे काय येईल आता 37 डिग्री. जो थिटा कंपोनंट आहे, थिटा कंपोनंट काय राहील इथं rx इज इक्वल टू r cos थिटा, थिटा वाला कंपोनंट आहे r cos थिटा माइनस i कॅप आणि ry इज इक्वल टू r sin थिटा आणि इकडे काय राहील मित्रांनो z. लक्षात आलं. त्या दोन्हीला मी रिझॉल्व करायला आता दोन्हीला रिझॉल्व करण्यासाठी जे आपण सिस्टम यूज करणार त्याला देणार r इज इक्वल टू rx प्लस ry, rx प्लस ry. rx किती आपल्याकडे आता r sin थिटा कॅप कोणता i कॅप, नेक्स्टला प्लस r cos थिटा आणि कॅप कोणता लावणार मित्रांनो आपण j कॅप. तर r cos थिटा आणि r sin थिटा मध्ये r इज इक्वल टू 5 आणि sin थिटा इज इक्वल टू परत वापस sin थिटा, sin किती दिलेला मित्रांनो आपण 30 आणि याला दिलं i कॅप आणि नेक्स्टला प्लस 5 cos थिटा असेल 5 मल्टिप्लाइड बाय cos 30 आणि कॅप कोणता लावला j कॅप, बरोबर. तर नेक्स्टला 5 मल्टिप्लाइड बाय sin 30 1/2 आणि कॅप आहे आपल्याकडे i कॅप आणि 5 मल्टिप्लाइड बाय cos 30 √3/2 आणि कॅप कोणता आपल्याकडे मित्रांनो j कॅप. तर नेक्स्टला 5 ला परत वापस डिवाइड केलं तर 2.5 आलं. कोणत्या कॅपला आपल्याकडे i कॅप करा आणि प्लस त्याला 5 ला डिवाइड केलं तिथे आलं मित्रांनो 2.5 1.7 ला मल्टिप्लाय केलं तर परत मित्रांनो 4.25 आणि हे आलं जे कॅप. हे होतं मित्रांनो रिझॉल्युशन. कोणता फर्स्ट डायग्राम, म्हणजे ह्या डायग्रामला मी रिझॉल्व केलं. आता नेक्स्ट ह्या डायग्रामला आपण रिझॉल्व केलं, ह्या डायग्रामला रिझॉल्युशन केलं तर ह्या डायग्रामचं रिझॉल्युशन काय. नेक्स्टला परत वापस केलं मी r इज इक्वल टू rx प्लस ry. rx प्लस ry ला मी रिझॉल्युशन केलं. सिम्पली मध्ये r cos थिटा आणि r cos थिटा कॅप कोणता लागणार आपल्याकडे i कॅप माइनस i कॅप आणि प्लस इथं कोणतं म्हणाल मी माइनस i कॅप आणि नेक्स्टला जो कॅप असेल आपल्याकडे तर y ला आपण लिहिणार r sin थिटा आणि कोणतं कॅप आहे j कॅप. मित्रांनो r ची जी व्हॅल्यू आहे ती 10 न्यूटन आहे. 10 cos 37 माइनस i कॅप आणि प्लस 10 मल्टिप्लाइड बाय sin 37 आणि प्लस j कॅप, बरोबर. तर नेक्स्ट ना 10 मल्टिप्लाइड बाय cos 37. आता cos 37 किती असतो मित्रांनो आपल्याकडे cos 37 ची व्हॅल्यू किती आहे 4/5. cos 37 4/5 आणि कॅप कोणता लावणार i कॅप माइनस i कॅप आणि 10 मल्टिप्लाइड बाय sin 37 3/5 आणि कॅप कोणता मित्रांनो आपल्याकडे प्लस j. तर हे होतं आपलं 10 डिवाइडेड बाय 5 किती आलं 2 आणि इथे किती आला 10 डिवाइडेड बाय 5 2 म्हणजे किती आला 8 माइनस i कॅप 8 माइनस i कॅप प्लस 6 प्लस j कॅप. हे माइनस डायरेक्टली मी इथे देतो माइनस 8 i कॅप माइनस
8 I cap plus 6J हे होते एक्झाम्पल. ते अशा प्रकारे तुम्ही रिझॉल्युशन ऑफ टूच कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व करत चला. ते होतं आपल्याकडे आपण 3-4 एक्झाम्पल स्टडी केले मित्रांनो. हे एक्झाम्पल होतं आपल्याकडे एक्झाम्पल नंबर 4. तर अशा प्रकारे तुम्ही नंबर ऑफ एक्झाम्पलला सॉल्व करा. मी आणखी तुम्हाला होमवर्क मध्ये काही एक्झाम्पल देतो, त्याला तुम्ही रिझॉल्व करा. तर नेक्स्टला काही आपण होमवर्क देतो मित्रांनो. होमवर्क मध्ये फर्स्टला एक्झाम्पल काय मित्रांनो, होमवर्क मध्ये फर्स्ट थीटा अँगल आहे माझ्याकडे 37 डिग्री 100 न्यूटन. रिझॉल्व करा टूच कॉम्पोनंट मध्ये. नेक्स्ट ला एक्झाम्पल आहे आपल्याकडे मित्रांनो, ट्वेंटी न्यूटन 30 डिग्री. 20 न्यूटन 30 डिग्री. थर्डला एक्झाम्पल मित्रांनो, $60 डिग्री त्याला 10 न्यूटन. आणि 53 डिग्री 20 न्यूटन. त्या तुम्ही द्या, त्याला डायरेक्शन अटॅच तुम्ही करा. नेक्स्ट ला फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे मित्रांनो आपल्याकडे. फोर्थला सगळीकडचं तुम्हाला रिझॉल्व करता आलं पाहिजे. इथे दिलं तुम्हाला 30 न्यूटन. इकडे आपल्याकडे I कॅप आहे आणि नेक्स्टला इकडे आपल्याकडे मायनस J कॅप. जो अँगल क्रिएट आहे अँगल आपल्याकडे 30 डिग्री. Fourth example. Next one. Fifth example. Five example. $37. 10 न्यूटन जो फोर्स आहे 37 ला मित्रांनो, त्याला म्हणणार तुम्ही मायनस I कॅप मायनस J. त्याला रिझॉल्व करायचं. अशा प्रकारचे 5 एक्झाम्पल मित्रांनो तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिले. 5ही एक्झाम्पलला तुम्ही सॉल्व करायचं आणि व्हॉट्सअप वरती मला मेसेज करायचा, म्हणजे इमेज सेंड करायची. हे होतं मित्रांनो आजच्या लेक्चरचं आपलं रिझॉल्युशन ऑफ युनिट वेक्टर आणि रिझॉल्युशन ऑफ टू वेक्टरचा. एकदम परफेक्टली तुम्ही तयारी करायची, कॉन्फिडन्सने याला सॉल्व करायचं आणि मला सेंड करायचं मित्रांनो. आणि आजचा आपला लेक्चर इथं स्टॉप करू. थँक्यू. पुढे म्हणणार मित्रांनो आपण सोलापूर रोड. नेक्स्टला इकडे अनगर रोड आहे आणि इकडे बलभीम कॉलेज रोड आहे असं म्हणतो. आता सिंपल तुम्ही ज्यावेळेस मित्रांनो सोलापूर रोडनी म्हणजे एखादा पर्सन आहे
पर्सन असा या स्ट्रेट रोडनी जात असतो. तर तुम्ही सोलापूर रोडहून त्या रोडला चालले म्हणजे औरंगाबादकडे जर चालले तर तुम्हाला या पाठीवरती असं एक छोटस बॅनर टाईप असं लिहिलेलं असतं, म्हणजे तुम्हाला डायरेक्शन रिप्रेझेंट करतं. ते दिलेलं असतं औरंगाबाद 130 किलोमीटर असं रिप्रेझेंट. किती किलोमीटर आपल्याला माहित नाही, पण असं 130 किलोमीटर. आणि त्याची जी डायरेक्शन रिप्रेझेंट केलेली असते त्याला एक डिस्टन्स क्वांटिटी, म्हणजे डिस्टन्स ही कोणती क्वांटिटी आपल्याकडे स्केलर क्वांटिटी. या स्केलर क्वांटिटीला मल्टिप्लाय कशाने केलं मी युनिट वेक्टरने, ते ती डायरेक्शन रिप्रेझेंट करते. म्हणजे 130 किलोमीटर ही डायरेक्शन रिप्रेझेंट करतं कुठं स्ट्रेट लाईन मध्ये. तर मित्रांनो तुम्ही जर ह्या डायरेक्शननी जर इथे तुम्हाला दुसरी एक पाटी लागली असती आणि तिथं दिलेलं असतं अहमदनगरची जी डायरेक्शन आहे ती तुम्हाला असं प्रेझेंट केलेलं असतं 250 किलोमीटर इथं स्ट्रेट आणि परत वापस या डायरेक्शनला. म्हणजे 250 किलोमीटर डिस्टन्स क्वांटिटीला मल्टिप्लाय आलेल्या स्थितीने केलं मी 1D म्हणजे युनिट वेक्टरने मल्टिप्लाय केलं तर अनगर एक डायरेक्शन रिप्रेझेंट करतं. स्ट्रेट मध्ये जा आणि परत वापस इकडे जा, म्हणजे त्याला डायरेक्शन अटॅच आहे. म्हणजे कोणती क्वांटिटी झाली आता वेक्टर क्वांटिटी. म्हणजे स्केलर इज कन्वर्टेड इनटू वेक्टर. ऑलवेज किती मल्टिप्लाय करणार मी युनिट वेक्टर म्हणजे 1D मल्टिप्लाय केलं तर तीच क्वांटिटी तीच राहते, म्हणजे सेम राहते. म्हणजे 250 ही डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्स हे 250 राहतं, फक्त मल्टिप्लाय किती केलं 1D म्हणजे ती क्वांटिटी कोणती क्रिएट झाली वेक्टर. नेक्स्टला जर तुम्ही नगर रोडने आले आणि जर तुम्हाला औरंगाबादकडे जायचं असेल तर 130 किलोमीटर त्याची डायरेक्शन अशी आहे बरोबर. म्हणजे 130 किलोमीटर स्केलर क्वांटिटी, त्या स्केलर क्वांटिटीला वेक्टर क्वांटिटी मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे त्याला डायरेक्शन अटॅच केली. डायरेक्शन अटॅच करण्यासाठी वी मल्टिप्लाइड बाय द युनिट वेक्टर, म्हणजे युनिट वेक्टरनी जर मल्टिप्लाय केलं तर एखाद्या स्केलर क्वांटिटीला वेक्टर क्वांटिटी मध्ये मी कन्वर्ट करू शकतो. त्याला म्हणतो आपण आता युनिट वेक्टर. ते होतं मित्रांनो युनिट वेक्टर. आता नेक्स्टला आपल्याला स्टडी करायचं ते होतं रिप्रेझेंटेशन ऑफ युनिट वेक्टर. नेक्स्टला मित्रांनो नेक्स्टला एडिट लागा रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. कुठेही तुम्हाला वेक्टरला एक रिझॉल्युशन करता आलं पाहिजे. एक सिंपल एकदम सिंपल रिझॉल्युशन ऑफ वेक्टर मध्ये काय होतं ऍक्च्युअली पाहता आपण दोन वेक्टरचा रिझल्टंट कॅल्क्युलेट केला बरोबर. टू वेक्टरचं काय केलं आपण एक रिझल्टंट कॅल्क्युलेट केला. त्याच रिझल्टंटला मी आता टूच वेक्टर मध्ये रिझॉल्व्ह करतो. रिझॉल्व्ह करणं म्हणजे काय एक पार्ट आहे त्या पार्टला मी टूच पार्ट मध्ये काय करणार रिझॉल्व्ह करणार. सिंपल इथं जो अँगल क्रिएट आहे त्या अँगलला काय म्हणलं आपण थीटा. म्हणजे थीटा अँगल आहे. हा टोटल अँगल किती आपल्याकडे मित्रांनो 90. कशा म्हणतात इकडे ए वेक्टर आहे इकडे किती वेक्टर आहे बी आणि ए आणि बी ला मी काय करतो फक्त अँगल दोन वेक्टर म्हणतात. मी कन्सिडर केलं फक्त इथे एक्स डायरेक्शन आहे. इथं कोणती डायरेक्शन आपल्याकडे वाय डायरेक्शन अटॅच केली तर त्याला जे कॅप लावलं आणि एक्स ला काय लावलं आपण आय कॅप. त्या आर वेक्टरला मी रिझॉल्व्ह करत टूच कॉम्पोनंट मध्ये त्याला म्हणायचं रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. आता रिझॉल्युशन ऑफ वेक्टर मध्ये सिंपल आता मी कन्सिडर केलं एक आर वेक्टर वरती मी एक लाईट इन्सिडेंट केली. सिंपल आर वेक्टर वरती काय केली एक लाईट इन्सिडेंट केली. ती टोटल जी लाईट आहे ती आर वरती इन्सिडेंट झाली आणि आर चं जे रिफ्लेक्शन आहे म्हणजे आर ची जी सावली पडली ती सावली कुठं पडली एक्स डायरेक्शन वरती बरोबर. म्हणजे एक्स वरती पडली त्या एक्स ला मी काय नाव दिलं आर एक्स बरोबर. एक्स डायरेक्शनला म्हणून आपण काय नाव देणार त्याला आर एक्स. आता नेक्स्टला त्या डायरेक्शनची एक लाईट मी इन्सिडेंट केली तर ह्याची जी सावली पडली याची जी आपल्याकडे सावली पडत कुठल्या डायरेक्शन वरती वाय वरती म्हणजे वाय वरती जी पडली त्या वाय च्या डायरेक्शनला त्याला काय नाव दिलं मी आर बरोबर. आर एक्स आणि आर वाय आर एक्स आणि आर वाय क्रिएट झाला. तिथे एक ट्रायंगल क्रिएट आहे. मी स्मॉल ट्रायंगल कॅल्क्युलेट करतो.
एक स्मॉल ट्रायंगल क्रिएट झाला. इथे अँगल कोणता आपल्याकडे थीटा. ही जी जो डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला मी इथं नाव दिलं y, इथे आपल्याकडे r आणि इकडे काय म्हणणार आपण x. बरोबर, r/x. सिंपल मध्ये मी इथे लिहिलं sin थीटा इज इक्वल टू परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूज. परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूज. मग आपल्याकडे परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूज मध्ये जो डिस्टन्स मध्ये क्रिएट झाला x डायरेक्शनला होता म्हणून त्याला मी rx नाव दिलं आणि y डायरेक्शनला होता म्हणून मी त्याला काय नाव दिलं ry आणि rx. नेक्स्ट ला जो क्रिएट झाला आपल्याकडे त्या परपेंडिक्युलर अपॉन rx, परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूजला मी इथं sin थीटा क्रिएट आहे, परपेंडिक्युलर ला नाव दिलं ry आणि नेक्स्ट ला हायपोटेन्यूज ला नाव दिलं r. तर मला कॅल्क्युलेट करायचं होतं ry ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची होती. तर ry इज इक्वल टू काय क्रिएट झालं, ry इज इक्वल टू r sin थीटा. मित्रांनो हे झाला rx ची व्हॅल्यू किती आली, rx ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे r sin थीटा. आणि नेक्स्ट ला r sin थीटा आणि नेक्स्ट ची व्हॅल्यू क्रिएट होईल. त्या व्हॅल्यूला आपण cos थीटा इज इक्वल टू बेस अपॉन हायपोटेन्यूज. बेस किती होता आपल्याकडे rx अपॉन r. तर cos थीटा इज इक्वल टू rx इज इक्वल टू r cos थीटा. आता सिंपल मध्ये ry इज इक्वल टू r sin थीटा. कोणतं कॅप लावणार आपण त्याला, जे कॅप. आणि इथे कोणतं कॅप लावणार मित्रांनो आपण आय कॅप आणि जे कॅप. तर टोटल r ला मी रिझॉल्व केलं टूच कॉम्पोनंट मध्ये. r ला काय केलं आपण रिझॉल्व केलं टूच कॉम्पोनंट मध्ये. तर r रिझॉल्व टूच कॉम्पोनंट मध्ये तर rx आणि किती आला आपल्याकडे r. सिंपली मी आपण याला असं मानतो की r इज इक्वल टू rx प्लस ry. rx प्लस काय आहे आपल्याकडे ry. मग rx प्लस ry दोन्हीची ऍडिशन म्हणजेच काय आपल्याकडे r ला मी आता सॉल्व केलं तर सिंपली आपण त्याला रिझॉल्व करून पाहू, म्हणजे सॉल्व करून चेक करून पाहू. तर r वेक्टर इज इक्वल टू इन अंडर रूट मध्ये फॉर्म्युला काय लिहितो आपण a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. दोन वेक्टरचा रिझल्टंट किती r. दोन वेक्टरला मी रिझॉल्व केलं तर कोणतं येते rx आणि ry. rx आणि ry ला मी पुटअप केलं तर r वेक्टर इज इक्वल टू इन अंडर रूट मध्ये rx चा स्क्वेअर, rx चा स्क्वेअर प्लस ry चा स्क्वेअर. दोन्ही वेक्टर मध्ये अँगल किती 90. 90 मध्ये मी स्पेशल केस कोणती वापरली डायरेक्टली इन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. कालचं लेक्चर होतं पाठीमागचं मित्रांनो आपण स्पेशल केसेस. स्पेशल केसेस मध्ये पहिला होता आपल्याकडे अँगल 0 असेल तर आपण डायरेक्टली काय करत होतो a प्लस b. जर 0 असेल तर 90 असेल तर इन अंडर रूट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. तर त्यानंतर नेक्स्टला आपण 180 डिग्री अँगल असेल तर तिथे काय लिहित होतो आपण डायरेक्टली a मायनस b. बरोबर. आणि 120 असेल तर डायरेक्टली r रिझल्टंट इज इक्वल टू a. म्हणजे जेवढी मॅग्निट्यूड असेल a आणि b ची तर ती सेम मॅग्निट्यूड असेल तर डायरेक्टली रिझल्टंट बी काय होत होता सेम. नेक्स्ट आपण डायरेक्टली आता स्पेशल केसेस मधला 90 वाला फॉर्म्युला उचलला. तर 90 फॉर्म्युला काय होता r इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. या दोन्ही मध्ये मी परत वापस rx आणि ry मध्ये मी अँगल किती आपल्याकडे 90. तर फायनली किती आला पाहिजे आपल्याला r. रिझल्ट दोन्हीचा रिझल्टंट कॅल्क्युलेट केला तर किती आला पाहिजे r. दोन्हीला कॅल्क्युलेट केलं तर r येतं. मग आपण इन अंडर रूट मध्ये rx ची व्हॅल्यू पुटअप केली तर r cos थीटा. मग इथे किती आला आपल्याकडे r cos थीटाचा स्क्वेअर प्लस r sin थीटा स्क्वेअर. ते दोन्हीचा स्क्वेअर कॅल्क्युलेट केला तर r स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा प्लस r स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा. r कॉमन घेतलं दोन्ही मधला तर इथे किती आला r स्क्वेअर. नेक्स्ट ला cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा. r स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा ऑलवेज किती असतात 1. म्हणजे cos स्क्वेअर थीटा therefore cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. 1 पुटअप केला तर इथं आलं r स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1. इन अंडर रूट मध्ये किती राहिला r स्क्वेअर. हे होतं आपल्याकडे रिझल्टंट. तर रिझल्टंट इज इक्वल टू रूट काढला तर स्क्वेअर कॅन्सल आउट झाला. तर फायनल आन्सर मित्रांनो किती आला आपल्याकडे r स्क्वेअर r इज इक्वल टू म्हणजे रिझल्टंट फायनल किती आला r. म्हणजे ही जी कंडिशन आहे म्हणजे आपण जे दोन कॉम्पोनंट रिझॉल्व केले ते काय आहे आपल्याकडे ट्रू. म्हणजे r ला रिझॉल्व केले मी टू कॉम्पोनंट मध्ये. तर फर्स्ट वाला कॉम्पोनंट आला rx आणि सेकंड वाला कॉम्पोनंट किती आला ry. तर rx वाला कॉम्पोनंट आहे rx किती आला r cos थीटा आणि ry r sin थीटा. हे होतं रिझॉल्युशन ऑफ टूच कॉम्पोनंट. रिझॉल्युशन ऑफ टूच कॉम्पोनंट. मी दोन कॉम्पोनंट मध्ये त्याला काय केलं रिझॉल्व केलं टूच कॉम्पोनंट मध्ये.
आता फॉर एक्झाम्पल मध्ये मित्रांनो जर थिटा कॅल्क्युलेट करायचा असेल म्हणजे आर ची डायरेक्शन फाइंड आउट करायची असेल तर तुम्ही असेही लिहू शकता tan theta इज इक्वल टू परपेंडिक्युलर अपॉन बेस, बरोबर, परपेंडिक्युलर अपॉन बेस म्हणजे थिटा जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण त्याला असंही मानू tan थीटाच्या जागी मी त्याला काय लिहिलं मित्रांनो अल्फा म्हणजे आर ची डायरेक्शन, बरोबर, आर ची डायरेक्शन इथे थीटा आहे तर थीटा लिहितो थीटा tan थीटा इज इक्वल टू परपेंडिक्युलर कोणता आपल्याकडे ry आणि नेक्स्ट ला बेस काय राहील rx डायरेक्टली आणि थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ry अपॉन rx तर हे भी फॉर्म्युला तुम्ही त्याला यूज करू शकता थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ry अपॉन rx. आता नेक्स्ट ला त्याच्यावरती आपण एक्झाम्पल स्टडी करू एक सिंपल म्हणजे डायरेक्ट तुमच्या लक्षात राहील मित्रांनो एक एक्झाम्पल स्टडी केलं व्हिडिओला पॉज करा आणि लिहून ठेवा म्हणजे तुमच्याकडे रिझॉल्यूशन ऑफ वेक्टर हे लक्षात आलं मित्रांनो आर फक्त सिंपल आहे एक आर रिझल्टंट वेक्टर आहे त्या रिझल्टंट वेक्टरच्या टूच कंपोनंट मध्ये त्याला रिझॉल्व करणं सिंपल तर आर एक वेक्टर होता आपल्याकडे आर रिझल्टंट होता त्या आर रिझल्टंट आहे त्या आर रिझल्टंट आम्ही टूच कंपोनंट मध्ये रिझॉल्व केलं तर एक rx राहतो आणि एक दुसरा कोणता येतो आपल्याकडे ry तर rx ला मी रिझॉल्व केलेला कंपोनंट आहे त्या कंपोनंटला rx इज इक्वल टू r cos थीटा i कॅप आणि ry इज इक्वल टू r sin थीटा j कॅप म्हणजे एक x डायरेक्शनला आणि एक y डायरेक्शनला x डायरेक्शनला जो कंपोनंट आहे त्याला मी i कॅप म्हटलं आणि y डायरेक्शनला जो कंपोनंट आला त्या कंपोनंटला मी j कॅप लावलं म्हणजे डायरेक्शन अटॅच आहे म्हणजे तो कंपोनंट ना आपल्याकडे डायरेक्शन रिप्रेझेंट करतो सिंपल मध्ये आता त्याला ry आणि rx ची गरज नाही i कॅप म्हटलं तर तो कंपोनंट x डायरेक्शनला आणि j कॅप म्हटलं तो कंपोनंट y डायरेक्शन. तर मित्रांनो एक सिंपल एक्झाम्पल आपण स्टडी करू त्यामध्ये नंबर ऑफ तुम्हाला होमवर्क मध्ये एक्झाम्पल दिलेला फर्स्ट एक एक्झाम्पल आपण स्टडी करू सिंपल वाला R is equal to 5 न्यूटन किती न्यूटनचा फोर्स आहे 5 न्यूटन आता 5 न्यूटनला किती डिग्री अँगल वरती 37 डिग्री वरती रिझॉल्व करायचं किती डिग्री वरती मित्रांनो 37 सिंपल 37 डिग्री वरती मला R 5 न्यूटनला रिझॉल्व करायचं तिकडे कोणता कॅप लावायचा हे डायरेक्टली लिहून ठेवायचा आय कॅप आणि इथं कोणता कॅप म्हणणार मित्रांनो जे कॅप आय कॅप आणि जे कॅपला आता जो आय कॅप आणि जे कॅप आहे तर ही साइड कोणती येईल आपल्याकडे rx आणि ही साइड कोणती येईल मित्रांनो ry rx आणि ry आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं नेक्स्ट ला rx ची व्हॅल्यू आणि ry ची व्हॅल्यू बरोबर rx आणि ry म्हणजे ह्याला तूच कंपोनंट मध्ये मी रिझॉल्व करतो दोन कंपोनंट मध्ये मी रिझॉल्व केलं तर तूच कंपोनंट किती येतो म्हणजे पहिला rx ची व्हॅल्यू किती आणि ry म्हणजे दोन्हीचा रिझल्टंट किती आला r म्हणजे r ला मी फक्त रिझॉल्व करतो सिंपल मध्ये जो आता फॉर्म्युला आपण घेतला तोच फॉर्म्युला लिहायचा म्हणजेच काय लिहायचं r इज इक्वल टू rx प्लस ry हा फॉर्म्युला rx किती होता आपल्याकडे तर rx ची व्हॅल्यू होती त्या रिझॉल्व करतो मी सेपरेटली तर आपण त्याला r ला लिहू rx इज इक्वल टू r cos थीटा आणि कोणता कॅप होता मित्रांनो त्याला i बरोबर आणि नेक्स्ट ला सेकंड ला फॉर्म्युला होता आपल्याकडे r y इज इक्वल टू y is equal to r sin theta आणि कॅप कोणता लावला होता आपण मित्रांनो त्याला j कॅप आता सिंपल r cos theta आणि r sin theta आणि नेक्स्ट ला r ची व्हॅल्यू किती 5 मग इथे मी 5 ला 5 लिहून टाकला मल्टिप्लाइड बाय cos